यवतमाळ जिल्ह्यामध्ये गत 3 दिवसांपासून धोधो पाऊस बरसला। परिणामी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली। यामुळे जिल्ह्यातील तब्बल 22 महसुली मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने केलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकरी आहे, त्यानंतर सोयाबीन, मात्र कपाशीवर विविध प्रकारचे रोग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पांढऱ्या माश्या आहे, पान खाणारी माशी आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचं यातून हाती आणि पदरात काहीच पडणार नाही। पूर परिस्थिती ओसरलेली आहे, मात्र शेतात जो आहे तर अजूनही तलावाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत असलं तरी यवतमाळ कृषी विभाग मात्र अजूनही झोपेत आहेत की का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकरी आहे आणि हा शेतकरी जो आहे तो संपूर्ण अडचणीत आलेला आहे। त्यामुळे साहजिकच शेतकरी हतबल होऊन प्रश्न निर्माण करतोय की साहेब आम्ही जगायचं कसं, आम्ही बियाणे खताची उधारी फेडायची कशी, आमचं संपूर्ण वर्षभराचं स्वप्न जो आहे तो पाण्यात वाहून गेलेला आहे, आमच्या डोळ्यात देखत वाहून जात आहे, असे प्रश्न जर तो उपस्थित करत असेल तर यात वावगं काही नाही। कारण शेतकऱ्यांना तातडीनं मदत दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। शेतकऱ्यांचं वर्षभराचं स्वप्न जो आहे तो संपूर्ण वाहून गेलेलं आहे। लेकरं बाळांचं शिक्षणाचं असेल, आरोग्याचं असेल, लग्नाचं असेल, असे सगळे स्वप्न आज शेतकऱ्यांचं वाहून गेलेला आहे, तो हातबल झालेला आहे, खचलेला आहे। त्यामुळे मायबाप सरकारनं त्याला धीर देण्याची गरज निर्माण झाली आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।